माईट माईट हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कदाचित या अर्थाने कमी शक्यता सांगण्यासाठी वापरले जाते. वाक्यरचना सब्जेक्ट त्यानंतर माईट त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म अशा प्रकारे केली जाते. यामध्ये सुद्धा माईट नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. परमिशन परवानगी अत्यंत विनम्रतेने परवानगी मागण्यासाठी माईटचा उपयोग होतो. माईट आय सजेस्ट टू पोस्टपोन द मीटिंग? मी बैठक पुढे ढकलण्याबद्दल सुचवू शकतो का? माईट आय कम विथ यू? मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? माईट आय टेक युअर मोबाईल? मी तुमचा मोबाईल घेऊ शकतो का? अशा वाक्यांमधून परवानगी मागण्यासाठी आपण माईटचा उपयोग करतो. अजून एक वाक्य पहा. माईट आय गिव्ह यू अ सजेशन? मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो का? परंतु परवानगी मागण्यासाठी माईटचा अत्यंत कमी वापर केला जातो. परवानगी देण्यासाठी माईटचा वापर सहसा केला जात नाही. पॉसिबिलिटी शक्यता एखाद्या गोष्टीची अत्यंत कमी शक्यता आहे असे सांगण्यासाठी माईटचा वापर होतो. तसेच माईट हे लेस पॉझिटिव्ह कमी सकारात्मक या अर्थाने पण वापरले जाते. इट माईट रेन टुडे आज कदाचित पाऊस पडू शकतो. यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. द स्टुडंट माईट नो द आन्सर विद्यार्थ्याला उत्तर कदाचित माहीत असेल. म्हणजे विद्यार्थ्याला उत्तर माहीत असण्याची शक्यता कमी आहे. आय माईट कम विथ यू टुमॉरो इफ पॉसिबल जर शक्य झाले तर उद्या कदाचित मी तुझ्यासोबत येईल. या वाक्यात सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे. अशा प्रकारे कमी शक्यता व लेस पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये माईटचा वापर केला जातो.